काय झालं भाऊ? यशवंतराव, मारुती बाबाच्या गुहेत चाललो आपण. काही पण होऊ शकतं हो, जीव पण जाऊ शकतो. जमत असन तर ये, नाही तर तू थांब, मी जाऊन येतो. जीव जाण्याचाच प्रश्न असेल ना भाऊ, तुमच्या आधी माझा जाईल. तुमच्यासाठी काय पण करायची तयारी आहे माझी. हे माझ्यासाठी नाही, आपल्याला जर विकास पाहिजे असन, बदल पाहिजे असन तर एवढी डेअरिंग केलीच पाहिजे, नाही का? हो. 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा 1 दिवस वाघ म्हणून जगायचं. अहो, वाघ आहेस तू माझा वाघ. चल बघू काय होतंय तिच्या आईला. मारुती बाबा, 2 जण आहेत, मोटरसायकलीवर ना आलोय. हत्यार काय नाही. काही शंका असल तर इथंच आमचं काय करायचं ते करा. हो, आम्ही काय मारेकरी वाटलो काय? फिल्मी स्टाईल मध्ये आलाय, बिहार मध्ये आहात काय? नाही नाही, खासगीत बोलायचंय तुमच्याशी. हो, या रिसर आतमध्ये या, मांडी घालून बसू, बोलू. तू थांब इथंच, हो मी येतो जाऊन. काय करतो? राजकारणात चुका होतात बाबा. हो, राजकारणात आपलं पण अस्तित्व दाखवायचं होतं म्हणून डेअरिंगचा खेळ केला. पण आता काय, जे पाहिजे ते मिळालं मला. तुम्हाला परत घ्या डेअरी, पण असं अंतर देऊ नका मला. एकाच पार्टीत काम करणार आपण. तुमच्या पंखाखाली लहानाचा मोठा झालो. हो, तुमच्याकडनं राजकारण शिकत आलो. 6 महिने डोळ्याला डोळा नाही. तुमचं माझं बोलणं नाही तर तुम्ही काय डेअरी, मला नको डेअरी. नवीन नाटक. तुम्ही नाटक म्हणा, पण पदरात घ्या, अंतर देऊ नका. काय चल, केला माफ तुला. चल. अरे हो 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 हो, केला म्हटलं ना माफ. चल, चहा पिऊ. चला यशवंतराव. हा हा भाऊ. निर्णय ठरला अंबादास, आम्ही पक्षांतर करतोय. उद्या पक्ष प्रवेशाची घोषणा होईल. हळूहळू खिंडार पडेल. तुम्ही आमच्या सोबत येताय की मागावून येताय ते कळवलं नाहीत अजून. नाही, तुम्ही विचार करायला टाइमच दिला नाही आप्पा. हो नाही, आता विचार तरी कसला करायचा म्हणा. तुम्ही तिथं, आम्ही. पण काय ते स्पष्ट असलेलं बरं. हो, काही ना काहीतरी येईलच ना तुमच्या वाट्याला. काय ते स्पष्ट झालं पाहिजे ना. म्हणजे नाही, म्हणजे कसं आहे, तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना काही फरक पडत नाही, पण आमच्यासारख्या खालच्या लोकांना एवढी मोठी उडी मारायची म्हणजे जीवाला धोकाच होतो ना आप्पा. हो, आणि जीवापेक्षा मोलाचं काय नसतं म्हणा. हो, पण काहीतरी डीलिंग झालं, क्लिअर झालं म्हणजे आपल्याला निर्णय घेता येतो ना. हो, काहीतरी ठरलं असेल ना, मंत्रीपद तुम्हाला मिळतंय म्हणल्यास. हो अंबादास, त्या पक्षात आम्ही नवीन असणार आहोत. बस्तान बसेपर्यंत थोडाफार वेळ लागणारच. तोवर आपापसात ऍडजस्टमेंट केली की. कसं आहे, म्हणजे तुम्ही काय ते स्पष्ट करून सांगितलं ना, तर मग आम्ही आहेतच ना आप्पा. हो, तुम्ही मला फोन करा, मी इथंच आहे, मी कुठं जात नाही. हो, येतो. ठीक आहे. अंबादास, झालं, पक्षांतर झालं. नेते तळ्यातनं मळ्यात गेले. फोटो पाहिला का नाही पेपरला? टीव्ही वाल्याने तर पार दणका उडवून टाकलाय. लेजिम, ढोलताशे, हारतुरे, पक्षाच्या लेवलवर उलाढाली झाल्या त्या वेगळ्याच. कालपर्यंत ज्यांचे वाभाडे काढत होते त्यांना आलिंगन देत आहेत आणि कार्यकर्ते झंझावात होत आहेत. मला लय बेकार वाटलं मारुती बाबा. उद्या डेअरीचा राजीनामा द्यायला लागलो मी. तुमची डेअरी तुम्ही सांभाळा, मला आला कटाळा.
काहीतरी नवीन चाल दिसतीये. नाही नाही, कटाळा आला. नको ना तो राजकारणाचा, बेकार आहे हो. अंबादास, आम्ही बी कुस्त्यांचे फड रंगवलेत. तुमच्या बेडू कुड्या काय आम्हाला समजणार का काय हं? तर चांगलं आहे. महत्वाकांक्षा असली पाहिजे. मारुती बाबा, आज आपांनी पक्षांतर केलंय. उद्या सकाळी तुम्ही तळ्यातनं मळ्यात जाणार हे काय आम्हाला माहित नाही व्हय? हो. नमस्कार भाऊ. माफ करा पोरांनो. ज्या डेअरीसाठी आपण जीवाची बाजी लावली, रक्त सांडलं, ती डेअरी दिली मी सोडून. मला नको झाली राजकारणाची बजबज. अरे आपला नेता स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी टाकून गेला आपल्याला. किती घाण केली होती त्यांनी, आपणच मदत केली होती त्याला. साफ करायचं सगळं. त्याला काय वाटलं चिल्लर आहे काय आपण? आईला त्याला दाखवून देऊ उपद्रव मूल्य काय असतं. यशवंता, तू पुढं राहा. आता तुला अडवीत नाही मी. यशवंता, आप्पाला सोडायचं नाही आता. तुझी जबाबदारी ती. वाघोबा आहेस माझा, वाघोबा. दाखवून दे उपद्रव मूल्य काय असतं ते. मी तुझ्यामध्ये येणार नाही. अंबादास भाऊ, तुम्ही आमचे खरे नेते. तुम्ही नाही गेलात त्या आप्पासाहेबाबरोबर. तुम्ही थांबलात, आमचं म्हणणं ऐकून घेतलं. आता सगळी माघार तुम्ही घेताय. तुम्ही माझ्या जबाबदारी टाकली ना, आता बघा. शपथ, तुम्ही बघाच. तुमच्यासाठी जीव घ्यायची किंवा जीव द्यायची जरी वेळ आली ना, तरी मागे पुढे बघणार नाही मी. तुम्ही बघाच मी काय करतो ते.